स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा जो काही गोंधळ चाललेला आहे आणि आता सध्या जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे, नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये आपल्या सर्व पोलीस बांधवांचा जे काही पोलीस होऊ पाहत आहेत आणि ज्यांना वयवाढीच्या संदर्भात जे बाहेर काढलेलं आहे किंवा 2 महिने वयवाढीच्या समोर गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना आणि SCBCचा जो मुद्दा आहे हा सर्वात मोठा मुद्दा आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता विद्यार्थ्यांनी जो काही आंदोलन सुरू केलेलं आहे, नागपूरमध्ये कालपासून नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनामध्ये शेकडो विद्यार्थी उपस्थित झालेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे सर्व आपले बांधव आहेत। या संदर्भात जे काही TV9 आहे, पुढारी आहे, या वृत्तपत्राला बातम्या पण आलेल्या आहेत, TV9ला न्यूजला पण आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे वृत्तपत्रांनी आणि TV चॅनलनी दखल घेतलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आणि जरांगे जे पाटील आहेत आपले, मराठा आरक्षण जे 10% मिळवून देणार आहे सध्याच्या काळात, तर ह्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे। आणि सर्व जे काही नेते आहेत, खासदार नेते आहेत किंवा इतर जे आपले मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, यांनासुद्धा वारंवार विद्यार्थ्यांनी निवेदनं दिले होते विद्यार्थी मित्रांनो। आणि दिवाळीमध्ये, म्हणजे मागच्या दिवाळीमध्ये आपले जे उपमुख्यमंत्री आहेत सध्याचे फडणवीस साहेब, यांनीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही नक्कीच वाढ करू बा, आम्ही याच्या संदर्भात आम्ही नक्कीच तुमचा जो मुद्दा आहे हा आम्ही सॉल्व करू किंवा सोडवू। परंतु फडणवीस साहेबांनी अजूनपर्यंत याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मी एवढं सांगतोय तुम्हाला की जे तुम्ही सकारात्मक असा, पॉझिटिव्ह असा, की नक्कीच तुमचं जे काही वयवाढ आहे या संदर्भात जो निर्णय आहे तो निर्णय 13 तारखेला येऊ घातला आहे। म्हणजे 13 तारखेला निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो। 13 तारखेनंतर मग ग्राउंडची जी काही तारीख आली आहे 19 तारीख, जे सर्व 14 ते 15 जिल्ह्यांच्या मुख्यालयांनी सादर केलेले आहेत किंवा जाहीर केलेले आहेत, आणि त्यात दौंड हे पहिल्यांदा वेळापत्रक टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर मग ते होणार आहे की नाही आहे यावर प्रश्न साशंक आहे विद्यार्थी मित्रांनो। मुद्दा हा आहे की शासनाने जर कोर्टाने जर शासनाच्या बाजूने जर निर्णय दिला तर ते भरती कंटिन्यू होईल। परंतु हाही मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की बहुतेक मुद्दे हे कोर्टाच्या बाजूनं नाही पण जनतेच्या बाजूनं आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्या बाजूनं असणार आहे। जर वयवाढीचा मुद्दा जर असेल नक्कीच कोरोनामध्ये, कारण इतर राज्यांमध्ये हे यांनी वयवाढ केलेली आहे। जे काही इतर 5 ते 6 राज्य आहेत त्यांचे जिथं पोलीस भरती झालेले आहेत त्या सर्व राज्यांमध्ये वयवाढ केलेला आहे। मग आम्हाला का नाही? आपण तर दिलेला शब्द होता तो पाळला नाही। याकरिता महत्त्वाचा मुद्दा आहे की तो नक्कीच वयवाढ होईल ही आशा आपण व्यक्त करण्यास काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण ही आपली रास्त मागणी आहे। SCBCच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेलं नाही आहे, सर्टिफिकेट मिळालं नाही आहे, त्यांनासुद्धा फॉर्म भरता यायला पाहिजे। आणि जे विद्यार्थी वयवाढ झालेला आहे, 2 महिने 3 महिने झालेले आहेत, या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला फॉर्म भरता यायला पाहिजे। हे यांच्यावर अन्याय होऊ नये याकरिता हे जे आंदोलन आहे, ह्या आंदोलनामध्ये मोठ्यात मोठ्या संख्येनं पुन्हा विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे। आपल्या सर्व बांधवांना मदत करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि शासनावरती दबाव कसा येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा जो व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, आणि जे काही भरती होणार आहे ते भरती होणारच आहे, परंतु मागे पुढे होईल विद्यार्थी मित्रांनो या कोर्टाच्या निर्णयामुळे। तरी पण आपण आपलं शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी सातत्यानं सुरू ठेवा आणि अभ्याससुद्धा सातत्यानं सुरू ठेवा, नक्कीच आपल्याला यश मिळेल विद्यार्थी मित्रांनो। हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या पोलीस भरतीच्या ग्रुपला किंवा इतर जे ग्रुप्स आहेत पोलीस भरती संदर्भातला गावातले ग्रुप आहे या सर्व ग्रुपला शेअर करा, जेणेकरून त्यांना अपडेट मिळेल आणि येणारे अपडेट हे कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।